Women in rural India. When we say this phrase, lot of notions in this male dominant society comes up. We wanted to explore what these common women are up to in rural part of Maharashtra. So we wondered, is she just a housekeeper or an entrepreneur? Is she just a decision follower or the decision maker? To know, now let's look at the path of a life that she has walked. खूप कष्ट केले. आमच्या इकडे बोटी होत्या मच्छीमार, 4-4 फुटचे मासे वगैरे लावायचे. हां, दिवसातून 3 वेळा बोलायचे. पण त्यांना मी तेल सामान वगैरे देते. मग तो धंदा माझ्या भावाने सांगितलं, "बाई, दुसरीकडे मेहनत करण्यापेक्षा स्वतःचा तू बिझनेस कर. हे मच्छी वगैरे विकायला लाग." मग माझ्या भावाची बोट होती. मला त्या लोकांनी धंदा लावून दिला. तेल, साखर, चहा पावडर, मिरची, कोथिंबीर द्यायचे. मग त्याप्रमाणे मच्छी देते. मग त्याप्रमाणे आम्ही मासे वगैरे मच्छीचा धंदा केला. मार्केटला जायचे, मासे लावायचे. मग हळूहळू पैसे जमा करून 5 वर्ष बाहेर निघाल्यानंतर ते पैसे जमा झाल्यानंतर 12,000 मध्ये मी घर बांधलं. मी ग्रामपंचायत सभासद होती. 17-18 वर्षापर्यंत होती. नंतर स्कूल कमिटीची मेंबर पण होती आणि गावाचे अध्यक्ष पण होते. सर्वांचं चांगलं केलं मी. मग आता माझ्या पोरी शेवटी आहेत, काम नाही, धंदा नाही, नोकरी नाही. शेवटी ओपनिंग केलं. हे काय पाण्याचा बिझनेस चालू केला. मग गाड्या पिकअप वगैरे घेतल्या, माल पार्सल करायचं, म्हणजे जिथे तिथे लागायचं ना पाणी त्यांना टाकायचं. तो बिझनेस चालू केला. आता व्यवस्थित आहे. मग स्वतःचा गाडा पण घेतला, मुलीसाठी ब्लॉक पण घेतला. माझं नाव नैना विठ्ठल भडाले. पहिल्यांदा ग्रामंगल 7वीपर्यंत शिक्षण माझं तिथे झालं. नंतर तिथूनच मला गाडगी महाराज आश्रम शाळा आहे, तिथं मला त्यांनी ॲडमिशन केलं 10वीपर्यंत झाल्यावर नंतर मग मला दुसरीकडे जाता नाही पावसाळ्यात दुसरी शाळा करता येत नव्हतं ना, चिखल असल्यामुळे. म्हणून मी ग्रामंगलच्या म्हणजे बालवाडीमध्ये मी तिथे शिकवा मदतीस म्हणून मी तिथं लागले जॉईन. लहान लहान मुलं मला शिकायला खूप आवड आहे आणि मी सकाळी म्हणजे तिथे शाळेवर 8ला जाते, 12:30 वाजेपर्यंत शाळा सुरू असते. नंतर तिथे जाऊन झाडझूड वगैरे करते. पहिलं म्हणजे कसं कुणी म्हणजे पैसे पण नाही द्यायचे, कुणाकडे बघायचं तर त्यांच्याकडे पैसे असायचे. मग आम्हाला खायला म्हणजे खायला तर लागतात ना, मग कोणाकडे बघायचं, मग मागायचं थोडंसं खायला. मग आता जेव्हा मला कमावायला लागले मी, आता थोडं मला बरं वाटतं, म्हणजे माझ्या हातात पैसे आहेत. तसं बँक आहे, देना बँकमध्ये माझं म्हणजे तिथे अकाउंट आहे, तिथे जमा होतात. लागले तर मग मी काढून घेऊन येते तिकडनं. म्हणजे पहिले मला असं म्हणजे 10वी नंतर वाटायचं की म्हणजे गायक व्हायचं आहे असं, पण ती माझी इच्छा पूर्ण झाली नाही, तर मी इथे लागले असं. Till now, we have seen some of the striving women involved in non-farming activities. Now let us look at Savitri's life, who is a farmer. Her family consists of 6 members. Their livelihood is farming, but they have an ant share as farming land, which is just 1.5 acres. 105 people depend upon that just 1.5 acres for their food. They cultivate rice twice a year, and all 105 members depend on that produce for their food. They endeavor to go beyond with just hope. आता बघा, ते तुम्ही सांगितलं ना, तर आताच्या पिरियड मध्ये बघायला गेलं तर महिलांसाठी किती बचत गट वगैरे आहेत. ते हे वगैरे फॉर्म वगैरे भरले ते ग्रामपंचायतीला नेऊन देतात, पण ते पुढे पाठवतच नाही, ते त्यांच्याचकडे राहतात. ते मग महिला काय करते, त्यांना विचारणं कुठे कसं जास्त करून आमच्या आदिवासी मध्ये अडाणी महिला, त्यांना पुढे कुठे जायचे काय ते कळतच नाही. माझ्या मला खूप सपोर्ट करतो, म्हणजे मला आंघोळीपर्यंत सगळं माझं ते पोराच करतो, सगळं माझे ते करतो. पण शाळेत आणायला तरी माझ्या सायकलवर आणून सोडतो, परत न्यायला दुपारी घ्यायला पण येतात. सगळं माझे काम माझे पूर्ण करतो, पायापर्यंत म्हणावं लागेल असा नवरा पण मिळाला तर नशीब लागते. पण म्हणतात ना, प्रेम करणे सोपे, टिकविणे कठीण. करा आणि टिकून दाखवा. Women, the most strongest being created by nature. In these villages, women are leaders, entrepreneurs, wives, daughters, and mothers. They are setting an example for other women, and their better halves are also a major support for them. But
there are some shortcomings from government side in implementation which needs to be addressed. But one thing is for sure, when given chance, women will prove their mettle.